Hello students, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to solve Little Girls Wiser Than Old People Lessons workshop. नमस्कार विद्यार्थ्यांनो, हा 7th स्टँडर्डचा तुमचा 1.3 हा लेसन आहे आणि या लेसनचा अर्थ, त्याचा वॉर्मिंग अप, त्याचे शब्दार्थ सगळं मी अपलोड केलंय. व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघून घ्या आणि जर तुम्ही नवीन असेल चॅनलला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि त्याचसोबत माझं नाव आहे सपना टीचर. मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथून हा व्हिडिओ बनवत आहे. तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघता मला नक्की कळवाल. सो फर्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे रीड अलाउड. रीड अलाउड म्हणजे मोठ्याने वाचा विथ प्रॉपर इंटोनेशन्स, म्हणजे आवाजातले जे चढ उतार असतात त्यांना इंटोनेशन्स असं म्हणतात. सो डोंट गो, आय एम अफ्रेड, नेव्हर माइंड, लुक आउट, शेम ऑन यू. जेव्हा एक्सक्लेमेटरी मार्क दिलेला असतो तेव्हा आपल्याला जास्त जोर द्यायचा असतो, ठीक आहे. आणि डू नॉटचं ॲब्रिवेशन किंवा शॉर्ट फॉर्म डोंट असा केलेला असतो. सो इन दिस वे वी हॅव टू रीड अलाउड ऑल दीज वर्ड्स. नाउ द सेकंड क्वेश्चन इज स्पॉट द नेम्स ऑफ बॉडी पार्ट्स फ्रॉम द स्टोरी. म्हणजे काय की या गोष्टीमध्ये शरीराच्या कोणकोणत्या अवयवांची नावे आलेली आहेत. ॲड 3 अदर नेम्स ऑन युअर ओन. आणि तुम्ही तुमच्या लेवलला 3 आणखीन वेगळी नावं ॲड करायची आहेत. जसं की या लेसनमध्ये आलेले आहेत फीट, अँकल्स, नेक, नेकचं आलं ना, नेप ऑफ हर नेक. आणि 3 नेम्स आपण ॲड करतोय, हँड्स, हेड आणि शोल्डर्स. थर्ड क्वेश्चन आहे लिस्ट द कॅरेक्टर इन द स्टोरी अँड राईट देअर अप्रॉक्सिमेट एज. म्हणजे आता यांनी काय सांगितलं की तुम्ही काय करा की आधी तयार करा की या गोष्टीमध्ये नेमकी पात्र आणि त्यांची काय साधारण वय असतील तुम्हाला असं वाटतंय. सो आपण लिहूयात. मलाशा ही साधारण 5-7 वर्षाची आहे. अकुल्का 6 ते 8 वर्षाची आहे. मलाशाच मदर ही 30 ते 40 इयर्सची आहे. द ओल्ड वुमन 60 to 70 इयर्स. द मेन इन द विलेज 30 to 50 म्हणजे 30 ते 50च्या वयातली लोक. अकुल्काच मदर 30 to 40, कारण ती पण 30 किंवा 40च्या मध्ये कुठेतरी आहे. क्वेश्चन 4 जो विचारला तो आहे राईट द स्टेजेस इन विच द फाईट बिगॅन अँड गॉट वर्स. तर आपल्याला टप्पे द्यायचे आहेत की भांडण कसं कसं वाढलंय. यू मे शो ॲज मेनी स्टेजेस यू लाईक. आपला हवं तर आपण आणखी स्टेजेस पण घेऊ शकतो. दे राईट हाऊ अँड वेन द पीपल स्टॉप फायटिंग. मग लोक कशी ती भांडणं करायची थांबली ते आपण सांगायचं. सो मी काही फार स्टेजेस नाही लिहिले, थोडक्यात सांगितलं. अकुल्काज मदर हिट मलाशा. सेकंड, मलाशा रन होम क्राईंग. मलाशाज मदर कन्फ्रंट्स अकुल्काज मदर अँड द विलेजर्स गेट इन्वॉल्ड. आणि हाऊ फाईट केम टू एंड आहे द ओल्ड वुमन इंटरव्हिन्स. द विलेजर्स नोटिस द चिल्ड्रन अँड द फाईट केम टू एन एंड. क्वेश्चन 5 आहे नाउ चूज एनी वन ऑफ द रिझन यू हॅव लिस्टेड इन द ॲक्टिव्हिटी ऑन पेज 10. तुम्हाला आठवते का आपण वॉर्मिंग अप केलं होतं आणि त्यावेळेस आपण रिझन्स दिले होते की भांडणं होण्याची काय काय कारणं असू शकतात. त्या कारणांपैकी एक कारण निवडायचं आहे. राईट डाऊन अँड एनॅक्ट अ कॉरल बेस्ड ऑन दॅट रिझन अँड ऑल्सो शो हाऊ इट वॉज रिझॉल्व्ड. तर तुम्ही त्यातलं एक कारण घ्यायचं आहे. ते कारण कसं भांडण वाढलं आणि कसं ते भांडण मिटलं हे सगळं आपण नाट्यमयरित्या इथे सादर करायचं आहे. याचं उत्तर आहे. आता आपण कॅरेक्टर बघूयात. चाइल्ड 1 आयशा, चाइल्ड 2 रोहन, पॅरेंट आयशाच पॅरेंट अँड सेकंड रोहन्स पॅरेंट. सीन काय आहे द टॉय स्टोर. आयशा अँड रोहन बोथ रीच फॉर द सेम टॉय ॲट द सेम टाईम. आपण कारण दिलं होतं की चिल्ड्रन वॉन्ट सेम टॉय. त्याचं पण भांडण्याचं कारण असतं. एकच खेळणं दोघांना पाहिजे, हे कारण आहे भांडण्याचं. तर आपण आता हे नाटक पुढे नेऊयात. आयशा म्हणते आय सॉ इट फर्स्ट, इट्स माइन. मी पहिलं पाहिलं, हे माझे. रोहन म्हणतो नो वे, आय ग्रॅब्ड इट फर्स्ट. मी पहिलं घेतलंय, ते माझे. आयशा म्हणते लेट्स गो, आय वॉन्टेड. चल जा, मला पाहिजे ते. रोहन म्हणतो नो यू लेट गो, आय वॉन्टेड टू. तू जा, मला पाहिजे ते. पॅरेंट नोटीस द कॉर्ल अँड रश ओव्हर. पालकांनी बघितलंय की भांडण चांगलंच जुंपलंय, तर मग ते पटकन तिथे गेलेत. आयशाच पॅरेंट म्हणतात व्हॉट्स गोइंग ऑन हिअर. काय घडतं इथे. रोहन्स पॅरेंट वाय आर यू टू फायटिंग. तुम्ही दोघं का भांडताय. आयशा रोहन इज ट्राईंग टू टेक माय टॉय. कारण रोहन माझं खेळणं घेतोय. रोहन इट्स नॉट हर्स, आय गॉट इट फर्स्ट. हे तिचं नाही, हे माझं आहे पहिलं. द पॅरेंट्स लुक ॲट इच अदर अँड नॉड. ते दोघंही एकमेकांना बघताना माना हलवतात. आयशाच पॅरेंट वाय डोंट यू बोथ प्ले
विथ इट टुगेदर. तुम्ही दोघं एकत्र का खेळत नाही? रोहन्स पॅरेंट म्हणतात येस यू कॅन टेक टर्न्स अँड शेअर द टॉय. तुम्ही एकदा तू घे एकदा तू घे असं करते खेळणं खेळा. आयशा अँड रोहन लुक ॲट इच अदर अँड दे नॉड. दोघांना पटतंय ते आणि माना हलवतात. आयशा म्हणते ओके वी कॅन शेअर. ठीक आहे आपण शेअर करू शकतो. रोहन म्हणतो या लेट्स प्ले टुगेदर. चला आपण एकत्र खेळूया. द चिल्ड्रन स्टार्ट प्लेईंग टुगेदर हॅपीली विथ द टॉय. आणि मग ते एकत्र मजा करत खेळतात. अशा प्रकारे भांडण मिटलंय. आता आपला क्वेश्चन 6 आहे चेंज द वर्ड्स इन द कलर्ड बॉक्सेस टू मेक अदर मिनिंगफुल सेंटेन्स. आता आय शॅल टेक ऑफ माय शूज. मी माझे पायातले बूट काढले. अँड यू डू द सेम. आणि तू असंच कर. तर याच्याऐवजी आपल्याला वेगळे शब्द घालून अर्थपूर्ण वाक्य करायचे. दिस इज अ टाइम फॉर रिजॉयसिंग. आनंद साजरा करण्याची वेळ आहे. तर रिजॉयसिंग काढून आपण वेगळा शब्द टाकायचा. आपण बघू उत्तर कसं लिहायचं. सो उत्तर आहे आय शॅल पुट ऑन माय हॅट अँड यू डू द सेम. मी माझी टोपी काढते आणि तू तसंच कर. दिस इज अ टाइम फॉर सेलिब्रेशन. रिजॉयसिंगच्या ऐवजी आपण सेलिब्रेशन टाकलंय. आता रीड रिमेंबर अँड राईट फार 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 महत्त्वाचे आहेत. हे सगळे वर्ब्स आहेत. वर्ब्स म्हणजे काय? क्रियापदं आहे. आणि आता ही क्रियापदं जेव्हा भूतकाळातील रूपामध्ये कन्वर्ट होतात त्यावेळेस काही क्रियापदांना फक्त आणि फक्त ईडी प्रत्यय लागतो. कसा बघायचा आहे? ग्रास्प ग्रास्प्ड, गॅदर गॅदर्ड, लुक लुक्ड, पिक पिक्ड, लाफ लाफ्ड, स्कॅटर स्कॅटर्ड. आहे की नाही सोपं लक्षात ठेवायला. पण काही क्रियापदं अशी आहे की जी वेगळीच पास्ट टेन्समध्ये होतात. रन रॅन. आहे की नाही स्पेलिंग वेगळं. से सेड, गेट गॉट, बिगिन बिगॅन, रिप्लाय रिप्लाइड, ब्रिंग ब्रॉड. हे सगळे स्पेलिंग वेगळेच आहेत पास्ट टेन्समध्ये. हे खालचे जे शब्द आहेत वर्ब्स आहेत त्यांचेही स्पेलिंग्स वेगळेच आहेत पास्ट टेन्समध्ये. कसे आहेत बघायचं आहे. सिंग होणार सॅंग, मीट मेट, टेक टूक, ट्राय ट्राईड, कम केम, सी सॉ, फाईट फॉट, गिव्ह गेव, ईट एट. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे यूज एनी टू ऑफ दिस पेयर्स इन अ पेयर ऑफ सेंटेन्स. एक्झाम्पल रन रॅन. माय डॉग रन्स व्हेरी फास्ट. येस्टरडे इट रॅन आफ्टर अ कॅट. आता यामध्ये वर्तमान काळातील शब्द घेऊन वाक्य केले. भूतकाळामध्ये ते कसं कन्वर्ट होतं तेही दाखवलं. सो आपण टेक अँड टूकची जोडी घेतली. याच्यामध्ये आय टेक माय लंच टू स्कूल एव्हरी डे. आणि पास्टमध्ये येस्टरडे आय टूक अ सँडविच अँड सम फ्रूट्स. सी सॉमध्ये प्रेझेंटमध्ये आपण वाक्य म्हणणं आय सी माय फ्रेंड्स ॲट द पार्क एव्हरी वीकेंड. आणि पास्टमध्ये म्हणणं लास्ट सॅटर्डे आय सॉ देम प्लेइंग सॉकर. लँग्वेज स्टडीचा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे कारण व्याकरण कळण्यासाठी लँग्वेज स्टडी शिकणं गरजेचं आहे. आता टाईप्स ऑफ नाउन्स म्हणजे काय? नामाचे प्रकार आहेत. तुम्हाला नाम म्हणजे नाउन हे माहितीच असेल. वी हॅव सीन अर्लियर दॅट अ नाउन इज अ वर्ड दॅट इज यूज टू नेम अ पर्सन, ॲन ॲनिमल, अ प्लेस, अ थिंग. म्हणजे नाउन हा असा शब्द आहे की जो व्यक्तीच्या नावासाठी, प्राण्यांच्या नावासाठी, जागेच्या नावासाठी, वस्तूच्या नावासाठी, अँड आयडिया किंवा एखाद्या कल्पनेसाठी एक्सेट्रा. द नेम्स गिवन टू अ पर्टिक्युलर पर्सन्स, ॲनिमल्स, प्लेसेस आर नोन ॲज प्रॉपर नाउन. म्हणजे व्यक्तींना दिलेली नावं, प्राण्यांना दिलेली नावं, ठिकाणांना दिलेली नावं हे सगळे काय आहेत? ते नोन ॲज प्रॉपर नाउन्स अँड द रेस्ट आर कॉमन नाउन्स. म्हणजे तुम्हाला प्रॉपर नाउन कशाला द्यायचे आणि कॉमन नाउन कशाला द्यायचे माहिती पाहिजे ना. प्रॉपर नाउन्स कोणते आहेत? व्यक्तीची नावं आहेत, ठिकाणाची नावं आहेत, प्राण्यांची नावं आहेत. पण कॉमन नाउन कशाला आहे? समस्त मुलींना गर्ल्स म्हणतो तर गर्ल्स हे कॉमन नाउन आहे. बॉय कॉमन नाउन आहे. सिटी कॉमन नाउन आहे. माउंटेन कॉमन आहे. टेबल कॉमन आहे. रिव्हर कॉमन आहे. बुक, बिल्डिंग, रुलर, टेबल एक्सेट्रा हे सगळे कॉमन नाउन आहेत. आणि प्रॉपर नाउन तर अकुलका आहे, मलाशा आहे, संगीता आहे, आनंद आहे, लंडन आहे, मुंबई आहे, सह्याद्री आणि नर्मदा आहे. आता राईट ॲटलिस्ट 5 कॉमन नाउन्स अँड 5 प्रॉपर नाउन्स ईच. तर आपण लिहूयात. त्यांनी म्हटले नोट लक्षात ठेवा की प्रॉपर नाउन्स ऑलवेज बिगिन विथ द कॅपिटल लेटर. प्रॉपर नाउन कायम कॅपिटल लेटरने सुरू होतात. आणि वेन यू चूज अ नेम फॉर युअर पेट डॉग और कॅट यू आर गिविंग अ प्रॉपर नाउन टू कॉमन नाउन. म्हणजे कसं की डॉग हे कॉमन नाउन आहे हो की नाही. कॅट हे कॉमन नाउन पण त्याला जेव्हा तुम्ही मॅक्स म्हणता किंवा डॉलर म्हणता ते हे प्रॉपर नाउन झाले. आलं लक्षात. तर कॉमन नाउन आहे डॉग, सिटी, कार, रिव्हर, टीचर. आणि प्रॉपर नाउन काय? मॅक्स हे डॉगचं नाव आहे, सिटी मुंबई, कार टोयोटा, रिव्हर गंगा, टीचर मिस्टर शर्मा. आले का लक्षात तुमच्या?
आता चूज एनी 5 सुटेबल कॉमन नाउन्स अँड इन्व्हेंट इंटरेस्टिंग नेम्स फॉर देम. आता डॉग, सिटी, कार, रिव्हर, टीचरसाठी आपण काहीतरी इंटरेस्टिंग करूया. आता डॉग स्पार्की, सिटी हार्मनविले, कार लाइटनिंग क्रूझर, रिव्हर विस्परिंग वॉटर्स, टीचर प्रोफेसर ब्राइट. आता TOW म्हणजे 2 minutes ओरल वर्क. पटपट पटपट करायचं, ओरल एक्झामसाठी उपयोगी आहे. गिव्ह ॲज मेनी एक्झाम्पल ऑफ द फॉलोइंग ॲज पॉसिबल विदिन 2 minutes. ॲनिमल्स, बर्ड्स, व्हेजिटेबल्स, बॉडी पार्ट्स आणि म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स. चला पटापट लिहूयात 2 मिनिटात. ॲनिमल्स टायगर, एलिफंट, लायन, डॉग. बर्ड्स स्पॅरो, पिकॉक, पॅरट, ईगल. व्हेजिटेबल्स कॅरेट, पोटॅटो, टोमॅटो, कॅबेज. बॉडी पार्ट्स हेड, आर्म, लेग, हँड. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स गिटार, पियानो, व्हायोलिन, फ्लूट. चला आपण हा वर्कशॉप पूर्ण केला आणि वेळेत पूर्ण केला. सो व्हिडिओ आवडला असेल की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.